नमस्कार. आपण अनेकदा पाहतो सगळीकडे विकासाची कामे जोरात सुरू आहेत. हो, कुठे नवीन हायवे बांधला जातोय तर कुठे रेल्वेचे ट्रॅक टाकतायत. नक्कीच. आणि मोठे औद्योगिक प्रकल्पही उभे राहत आहेत. साहजिकच या सर्व विकासासाठी जमिनीची गरज असते. पण विचार करा, एखाद्या कुटुंबाने एका जमिनीचा तुकडा 3 पिढ्यांपासून कसलाय. ती नुसती माती नसते, तर त्या कुटुंबाची एक ओळख असते. अगदी बरोबर. आणि उद्या अचानक प्रशासनाचं पत्र येतं की इथून नवा हायवे जाणार आहे, त्यामुळे ही जमीन द्यावी लागेल. अशा वेळी लोकांच्या मनात खूप मोठी धाकधूक असते. हो ना. आणि साहजिकच लोकांमध्ये एक समज असतो की चला, जमीन गेली तरी चालेल, पण या बदल्यात सरकारकडून बक्कळ पैसा मिळेल आणि कुटुंबातील एकाला नोकरी किंवा राहायला घर नक्की मिळेल. हाच तो समज. बरोबर. अगदी हेच. हा एक असा गैरसमज आहे जो आपल्या समाजात खूप खोलवर रुजलाय. पण आज आपण याच समजाची कायदेशीर तपासणी करणार आहोत. कारण 14 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक असा ऐतिहासिक निकाल दिलाय ज्याने हा गैरसमज पूर्णपणे मोडून काढलाय. हो, आणि हा निकाल समजून घेणं प्रत्येक नागरिकासाठी, शेतकऱ्यासाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचं आहे. कोणता निकाल आहे हा? इस्टेट ऑफिसर हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी विरुद्ध निर्मला देवी 2025 INSC 843. ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक लख्खरेष ओढली आहे. बापरे, म्हणजे हा निकाल खूपच स्पष्ट आहे तर. हो, त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की अधिग्रहणाच्या बदल्यात मोबदला किंवा भरपाई म्हणजे कॉम्पेन्सेशन मिळणं हा जमिनीच्या मालकाचा कायदेशीर हक्क आहे. अच्छा, म्हणजे पैसे मिळणं हा हक्क आहे. होय, पण पुनर्वसन म्हणजेच घर किंवा नोकरी मिळणं, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट किंवा RNR म्हणतो, हा नेहमीच अधिकार नसून ती केवळ एक धोरणात्मक बाब आहे. म्हणूनच आज आपण आपल्या महसूलशाहीच्या या व्हिडिओमध्ये या सर्व कायदेशीर बाबींचा सविस्तर वेध घेणार आहोत. नक्कीच, आपण हे सविस्तर बघूया. पण हा नियम अचानक कुठून आला? म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलोय की प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळते. या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे? यामागे एक मोठा इतिहास आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 1990च्या काळात जावं लागेल. अच्छा, म्हणजे खूप जुनी केस आहे ही. हो, हरियाणात हुडा म्हणजे HUDA नावाचं जे शहरी विकास प्राधिकरण आहे, ज्याला आता HVSP म्हणतात, त्यांनी शहर विकासासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. त्यावेळी जो कायदा अस्तित्वात होता तो म्हणजे भूसंपादन कायदा 1894. तो जुना कायदा. बरोबर. या जुन्या कायद्यानुसार सरकारने त्या शेतकऱ्यांना पैशांच्या स्वरूपात भरपाई दिली. पण काही कुटुंबांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला फक्त पैसे नकोत, आम्हाला आमच्या जमिनीच्या बदल्यात इथे प्लॉट हवाय. माफ करा, मध्येच थांबवतो. पण असं कसं? जमीन तर त्यांचीच होती ना. उच्च न्यायालयाने काय निकाल दिला मग? आश्चर्याची गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्यही केली, होकार दिला त्यांना. पण त्यात चुकीचं काय आहे? जर त्यांची जमीन शहरी विकासासाठी घेतली जातीये तर मूळ मालकाला त्यातला एक प्लॉट मिळणं हा न्यायच नाही का? वरवर पाहता ते योग्य वाटतं, पण इथेच सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा अत्यंत सखोल वेध घेतला. जेव्हा हरियाणा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं तेव्हा न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. अरेच्छा, का बरं? याचं मुख्य कारण म्हणजे तो 1894चा भूसंपादन कायदा. या कायद्यात जमिनीची बाजारभावानुसार किंमत आणि व्याज एवढंच देण्याची तरतूद होती. त्यात पुनर्वसन सक्तीची आहे असा कुठेही उल्लेख नव्हता. पण सुदैवाने आता तो कायदा बदललाय ना. महाराष्ट्रात तर आपण तो नवा कायदा वापरतो. होय, आणि तो एक मोठा दिलासा आहे. राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लॅरा ॲक्ट 2013 हा कायदा महाराष्ट्रात लागू आहे. या नव्या कायद्यात अनुसूची 2 जोडण्यात आली. आणि या अनुसूचित 2 मध्येच घर, नोकरी आणि इतर मदतीचा उल्लेख आहे. एक क्विक फॅक्ट लक्षात घ्या, हा तुमचा संवैधानिक हक्क नाही. म्हणजे कायद्यात असूनही तो हक्क नाही? नाही, ती एक पॉलिसी म्हणजे धोरण आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21चा इथे संदर्भ येतो, उपजीविकेचा हक्क. हो, अनुच्छेद 21. जमीन गेल्यावर तो हक्क भंग पावत नाही का? सर्वोच्च न्यायालयाच्या मते जमीन घेतल्याने अनुच्छेद 21चा भंग होत नाही जर योग्य भरपाई दिली असेल, कारण त्या पैशातून तुम्ही पर्यायी उपजीविका शोधू शकता. हां, हे कायद्याचं बोलणं थोडं डोक्यावरून जातंय. म्हणजे हे एखाद्या सोप्या उदाहरणाने सांगता येईल का? बेघर विरुद्ध फक्त जमीन जाणारे, हा फरक कसा ठरतो? नक्कीच. माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला 2 उदाहरणे देते.
पहिलं उदाहरण घेऊया रामभाऊंचं. रामभाऊंची पुणे मुंबई हायवेवर 2 एकर जमीन गेली. अच्छा, मग त्यांना काय मिळालं? त्यांना 40 लाख भरपाई मिळाली. पण त्यांचं घर शेताबाहेर होतं आणि त्यांच्याकडे दुसरी नोकरी होती. म्हणजेच त्यांच्या डोक्यावर छत होतं. अगदी बरोबर. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणानुसार त्यांना पुनर्वसन म्हणजे घर नाकारले गेले. कारण ते निराधार झाले नव्हते ना. हो. आता दुसरं उदाहरण बघा. रमेश नावाचे गृहस्थ आहेत. नागपूर मेट्रो प्रकल्पात रमेश यांचे घर आणि शेती दोन्ही गेले. कुटुंब पूर्णपणे बेघर म्हणजे डिस्टिट्यूट झाले. ही स्थिती खरोखर भयंकर आहे. हो. आणि म्हणूनच त्यांना लेआर अनुसूची 2 नुसार घर, नोकरी आणि अनुदान मिळाले. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. खरंच हा फरक खूप महत्त्वाचा आहे. पण जर एखाद्याचे खरंच रमेशसारखे घर आणि रोजगार दोन्ही गेले असतील तर त्याने नक्की काय केले पाहिजे? यासाठी मी एक अत्यंत स्पष्ट स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगते. पहिली पायरी, प्रकल्पग्रस्त म्हणून तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना अर्ज करा. म्हणजे आधी लेखी नोंदणी करणं गरजेचं आहे? होय. दुसरी पायरी, लेआर कायद्यानुसार सामाजिक प्रभाव मूल्यांकन, ज्याला आपण SIA अहवाल म्हणतो, तो तपासा. त्यात काय पाहायचं? त्यात तुमचं नाव विस्थापितांच्या यादीत आहे की नाही हे बघा. तिसरी पायरी म्हणजे अनुसूची 2 नुसार RNR योजनेची मागणी करा. आणि यासाठी कागदपत्रे कोणती लागतील? बँक पासबुक. आणि उपजीविकेचा पुरावा म्हणून काय द्यावं लागेल? जर तुमची शेती किंवा दुकान गेलं असेल तर शेतीचा किंवा दुकानाचा उपजीविका पुरावा देणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, कागदपत्रे दिली. मग 5वी पायरी काय? 5वी पायरी म्हणजे जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. गरज पडल्यास महाराष्ट्र RNR प्राधिकरण किंवा उच्च न्यायालयात अपील करा. पण या प्रक्रियेला खूप फी लागत असेल ना? अजिबात नाही. ही दुसरी क्विक फॅक्ट आहे. याचा अर्ज शुल्क फक्त 100 ते 500 रुपये असते. अरे वा, हे तर खूपच कमी आहे. हो. आणि तिसरी क्विक फॅक्ट अधिकाऱ्यांसाठी महत्वाची आहे. अर्ज आल्यावर 60 दिवसात निर्णय देणं बंधनकारक आहे. हो, पण एक शंका आहे. माफ करा, मध्येच विचारतो. यासाठी काही मुदत असते का? म्हणजे कधीही अर्ज केला तरी चालतो? नाही, मुदत नक्कीच असते. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 3 वर्षांच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. तुम्ही 10-15 वर्षानंतर जाऊन दाद मागू शकत नाही. तुम्ही हायवे प्रकल्पात जमीन गेल्यास ग्रामसभेत जाऊन RNR धोरण मागणार का? कमेंटमध्ये लिहा. ग्रामसभेची भूमिका यात खूप महत्वाची असते. अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या महसूलशाही चॅनलवर आपण असेच विषय सोपे करून सांगतो. खरंच आज आपण खूप गुंतागुंतीचा विषय सोपा केलाय. हो. थोडक्यात सारांश सांगायचा तर भरपाई मिळणे हा तुमचा हक्क आहे. पण पुनर्वसन हे मानवी कारणांवर म्हणजेच ह्युमॅनिटेरियन आधारावर दिले जाते. म्हणजेच जेव्हा कुटुंब खरोखर बेघर किंवा बेरोजगार होतं तेव्हाच ते मिळतं. अगदी तंतोतंत. सर्वोच्च न्यायालयाच्या मते पुनर्वसन ही राजकीय लाच म्हणून घेता येणार नाही. ती खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचली पाहिजे. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जर देशाच्या विकासासाठी एखाद्याला आपली हक्काची जमीन द्यावी लागत असेल आणि पुनर्वसन हा जर फक्त धोरणाचा भाग असेल तर खऱ्या अर्थाने विकास कोणाचा होतोय यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. नक्कीच. हा एक अत्यंत कळीचा सामाजिक प्रश्न आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ही माहिती पुढे पाठवायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल. अगदी बरोबर. कायदेशीर साक्षरता ही काळाची गरज आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.